नमस्कार. 16 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपर चोरीचा प्रयत्न, यावल पोलिसात गुन्हा दाखल. मारुळ येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा 11 जणांनी केला छळ, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल. विरावली येथे फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या रागातून 50 वर्षीय इस्माला शिवीगाळ करत तुमच्या मुलाला खोट्या केसमध्ये फसवू धमकी. यावल शहरातील सिद्धार्थ नगरात अवैध गावठी दारू विक्री करताना 67 वर्षीय इस्माला पकडले. चिंचोली शेत शिवारातून विद्युत वितरण कंपनीचे तार तोडून अज्ञाताने केले नुकसान, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. साकडी गावात नवनिर्वाचित सरपंचसह सदस्यांचा नागरी सत्कार, त्यांच्याकडून ग्रामविकासाची अपेक्षा. आरटी फाउंडेशनच्या वतीने जळगावातील अनाथ मुलांना दीपावली निमित्त दिली विविध प्रकारची भेट. तर दीपावली खरेदीचा आनंद अजून संपलेला नाही. आजच भेट द्या यावल येथील यश एजन्सीला आणि खरेदीवर मिळवा आकर्षक बक्षीस. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेले डंपर चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. सदर डंपर चोरी करून तेथून पळवण्यात आले. मात्र हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अज्ञात चोरट्याने सदर डंपर स्मशानभूमीत सोडून तो फरार झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथे सातोद रस्त्यावर तहसील कार्यालय आहे. या तहसील कार्यालयामध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर क्रमांक MH40Y0519 हे पकडून तहसील कार्यालयात लावले होते. दरम्यान तेथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करण्याच्या उद्देशाने सदर डंपर तेथून पळवले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने सदर डंपर शहरातील स्मशानभूमीत लावून त्याने तेथून पळ काढला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कोतवाल सोनू सिंग सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध डंपर चोरीचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. तर येथील तहसील कार्यालयात कंपाऊंड नसल्यामुळे अनेक चोरीचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. यापूर्वी देखील येथे लावलेले अवैध गौण खनिजचे पकडलेले वाहनातील साहित्य चोरीला गेले. मात्र प्रशासनाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून चोरट्यांना चांगलेच फावले आहे व आता त्यांनी थेट डंपर चोरीचाच प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. मारुळ येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा माहेरून अंधन आणले नाही, लग्नात 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली नाही व दिराला नोकरीकरिता पैसे आणले नाही या कारणावरून 11 जणांनी तिचा छळ केला. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुळ तालुका यावल येथील माहेर असलेल्या जयश्री निलेश मोरे वय 26 वर्ष या विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह निलेश शेखर मोरे राहणार मनमाळ यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती निलेश मोरे, कल्पना मोरे, अजय मोरे, विजय मोरे सर्व राहणार पंचवटी कॉलनी मनमाळ, तसेच धनराज तायडे, सुमित बाविस्कर, रेखा बाविस्कर, छाया तायडे, कविता मोरे, पंडित बोदोळे, अक्षय बोदोळे राहणार साखरी फाटा भुसावळ या 11 जणांनी तू लग्नात अंधन आणले नाही, लग्नात पतीसाठी 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणली नाही, तर दिराला नोकरी लागण्याकरिता पैसे आणले नाही याकरिता तिचा छळ केला. तेव्हा या सर्व 11 जणांविरुद्ध विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बराटे करीत आहे. आपल्याला कमी किमतीत चांगल्या प्रतीचे कॉम्प्युटर घ्यायचा आहे किंवा लॅपटॉप खरेदी करायचा आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या शेतकी संघ कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट पटेल कॉम्प्युटर. या ठिकाणी 4999 पासून आपल्याला सुंदर, आकर्षक आणि
नवीन ऑपरेटिंग सिस्टीम असलेले कॉम्प्युटर मिळेल. त्याचप्रमाणे 8,999 पासून विरावली या गावात एका 50 वर्षीय इस्माने गावातील तिघांना फटाके फोडण्याकरिता मनाई केली. तेव्हा त्याचा राग येऊन या तिघांनी या 50 वर्षीय इस्माला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली आणि तुम्ही आमच्या नांदी लागले तर तुमच्या मुलाला खोट्या केसमध्ये फसवून देऊ अशी धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी 50 वर्षीय इस्माने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विरावली तालुका यावल येथील गुलाब पाटील वय 50 वर्ष यांनी गावातील समाधान पाटील, योगेश पाटील, अमोल पाटील यांना फटाके फोडण्यासाठी मनाई केली. तेव्हा याचा राग येऊन या तिघांनी 50 वर्षीय गुलाब पाटील यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुम्ही आमच्या नादी लागले आहेत, आता तुमच्या मुलाविरुद्ध खोट्या तक्रारी करू, त्याला फसवून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा 50 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाण्यात विरावली गावातील या 3 जणांविरुद्ध शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी व आपल्या मुलाला फसवण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील सिद्धार्थनगर भागात एक 67 वर्षीय इसम अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि त्यांच्याकडून तब्बल 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आणि त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरात सिद्धार्थनगर आहे. या सिद्धार्थनगरमध्ये मधुकर बिराडे हे दारू विक्री करीत होते. अवैधरित्या गावठी हातभट्टीची ती दारू विकत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. तेव्हा त्यांनी तातडीने सहाय्यक फौजदार विजय पासपोडे, हवालदार एजाज अहमद आदींच्या पथकाला त्या ठिकाणी पाठवून कारवाई करायला लावली. तेव्हा या पथकाने मधुकर बिराडे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाणे पोलीस हवालदार एजाज गौडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रोहिबिशन ऍक्ट कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पासपोडे करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. चिंचोली येथे राज्य विद्युत वितरण कंपनीची केबल तोडून अज्ञातांनी तब्बल 20,000चे नुकसान केले आहे. सदर प्रकार हा सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. चिंचोली तालुका यावल या शिवारात गिरीश त्र्यंबक बेहडे यांच्या शेतापासून ते रितीश नानुराज साठे यांच्या शेतापर्यंत राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब होते आणि त्यांच्यावर विद्युत केबल टाकली होती. तेव्हा 20,000 रुपये किमतीची ही केबल होती. तिला मध्यरात्रीनंतर कोणतरी अज्ञात भामट्याने कापून टाकली आणि राज्य विद्युत वितरण कंपनीचे तब्बल 20,000चे नुकसान केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला व राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय हमीद तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. साकडी या गावात नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्याकडून आगामी काळात ग्रामविकासाची अपेक्षा नागरिकांनी केली आहे. या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. साकडी तालुका यावल येथे एका नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गावाचे लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच दीपक पाटीलसह सदस्यांना एकत्रित बोलवण्यात आले होते आणि या सर्वांचा नागरी सत्कार या ठिकाणी करण्यात आला. सेवानिवृत्त कृषी सहाय्यक अधिकारी व पोखरा प्रकल्पाचे माजी समन्वयक मोहन खंबायत आणि मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या जीवनावरील स्वरचित कविता त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांनी नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य यांच्याकडून ग्रामविकासाची अपेक्षा बाळगली आहे. या कार्यक्रमामध्ये मोहन खंबायत, सौभाग्यवती सुनंदा खंबायत यांनी
सपत्नीक येऊन लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांचा सत्कार केला। कुलस्वामिनी लिमजाय माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश खंबायत सर, पत्रकार चंद्रकांत नेवे, पत्रकार हेमंत जोशी, पंकज जैन, नारायण पाटील, हेमंत खंबायत, ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे, सचिन कोडी, धनंजय नावी सह सर्व नवनियुक्त सदस्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। या सर्व उपस्थितांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। यांचा आज वाढदिवस श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्यांचा वाढदिवस, आदरणीय श्री नितीन भाऊंचा वाढदिवस, नितीन भाऊ महाराज यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत। सद्गुरु गजानन महाराज की नहीं सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु गजानन महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला, या सगळ्या सत्कार मूर्तींना पुनच्च गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे की आपल्याला सत्कारामध्ये जे शाल, श्रीफळ आणि गुलाबाचं रोपटं आपण दिलेलं आहे, कृपया त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्यांनी ते घरी घेऊन जावं। आपल्याला गजानन महाराज फाउंडेशनने खूप प्रेमाने शाल, श्रीफळ असा दिलेला आहे, कृपया सर्वांनी ते घरी घेऊन जावं अशी मी गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे। सर्वांसाठी या ठिकाणी गजानन महाराज फाउंडेशनने फराळाचा, नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही सुद्धा मी गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणून आपले ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी व्यक्तिमत्व, गजानन महाराज फाउंडेशनचे क्षेत्रातील एक यशस्वी असं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील सुद्धा एक विशेष असं व्यक्तिमत्व, या ठिकाणी सत्काराचा जो कार्यक्रम होता त्या 3 प्रमुख विभागामध्ये आपण सत्काराचा कार्यक्रम केला। सुरुवातीला ॲडव्होकेट धनंजय खेवलकर यांचा सत्कार केला, नंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला, त्यानंतर तिसऱ्या आपल्या भागामध्ये आपण जे नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवलेले यांचा सत्कार केला। या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम हा जवळपास संपलेला आहे, पण ज्यांना यश मिळालं त्यांचं सुद्धा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचा आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट धनंजय खेवलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे, आपले मनोगत व्यक्त करावं। साखळीच्या जे सर्वप्रथम सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय, संत श्री गजानन महाराज की जय। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन भाऊ जोशी, गजानन महाराज फाउंडेशन यांचे अध्यक्ष, तसेच उपस्थित या साखळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय प्रथम लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ पाटील, तसेच सर्व माझे ज्येष्ठ सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व भगिनी यांचं सर्वात आधी मी स्वागत करतो आणि त्यांच्या हातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडो अशी मी संत श्री गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, मित्रमंडळी आणि सन्माननीय सर्व सदस्य गजानन महाराज फाउंडेशन, माझी प्रथमतः या जिल्हा विधी अधिकारी या पदी निवड झाली। प्रवास जो होता तो फार खडतर होता आणि आपल्या यावल तालुका आणि यासह भुसावळ परिसरामध्ये सगळ्यात आधी ही संधी जी आहे ती मला प्राप्त झाली। यामध्ये जिल्हा आणि त्यामागे नाशिक वरून वेगवेगळे जे आहे तर वकील, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि कनिष्ठ अनुभवाने आणि वेगवेगळ्या याच्यावर काम करणारे वकील मंडळी यांनी याच्यामध्ये मुलाखत दिलेली होती
आणि सुदैवाने त्यामध्ये जे पॅनल होतं तर त्यामध्ये जवळपास 5 जे होते तर ते जिल्हाधिकारी लेवलचे लोक होते आणि त्यानंतर पोलीस विभागाचे जे आहे प्रशासकीय प्रमुख असे जे वरिष्ठ मंडळी होते. म्हणजे सांगायचं थोडक्यात तर यामध्ये 7 जे आहे ते सुपर क्लास 1 लेवलचे लोक इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले होते आणि त्यामध्ये सगळे आपल्या जो कौशल्य आहे आणि किती आपल्याला कायद्याबद्दल नॉलेज आहे वगैरे या सगळ्यांचा त्यांनी शहानिशा करून आणि संपूर्ण अगदी सखोल अर्धा तास माझी जी इंटरव्ह्यू आहे ती होऊन त्यामध्ये लगेच त्या जी पोस्ट आहे तर त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता असते. आणि या वेळेला जे आपले कलेक्टर साहेब आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब तर यांनी ठरवलेलं होतं की पारदर्शक आणि कुठल्याही राजकीय याच्यामध्ये हस्तक्षेप न होता प्रामाणिकपणे ही जे आहे आपले मोबाईल जे आहे ते सर्व काही वेळासाठी बंद ठेवावे आणि आपल्याला तात्काळ निर्णय घ्यायचा आहे. आणि सगळ्यांच्या ज्या इंटरव्ह्यू वगैरे संपल्या त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथे एक तासाभरामध्ये चर्चा जे कलेक्टर साहेब आहे जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत दिवसभर थांबायचं आणि त्यांना वेळोवेळी प्रत्येक पावलाला कायदेशीर बाबींची मदत होते. तर त्यासाठी प्रत्येक याच्यावर माझं लिगल ओपिनियन जे आहे कायदेशीर मत जे आहे ते घ्यायचं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथे बसायला एक स्वतंत्र आपल्याला अशी कॅबिन मिळते. त्यानंतर जिल्हाभरातील सगळे जे 15 अडचण त्या सगळ्या समस्यांचं निवारण करायचं आणि त्यांना कायदेशीर बाबींमध्ये पूर्णतः मदत करायची. आणि त्यांना कायदेशीर ग्रामपंचायतीचे विषय असतील जिल्हा स्तराला सगळे विषय असतील तर त्या सगळ्यांमध्ये मदत करणे हा माझा तिथे कायदेशीर सल्लागार म्हणून माझी मुख्यत्वे ती भूमिका असेल. आता यामध्ये ही भूमिका पार पाडताना गावाच्या याच्यामध्ये त्या स्तरामध्ये आता मी गेल्यामुळे 1 डिसेंबर पासून मला तो चार्ज मिळणार आहे. तर 1 डिसेंबरला जेव्हा होईल आणि ज्या वेळेला गावासाठी काही करण्याची मला संधी मिळेल तर ती माझे सौभाग्य समजेल आणि मी गावासाठी कधीही कुठल्याही कामासाठी तयार राहील अशी मी आपल्या सर्वांसमक्ष ग्वाही देतो. आणि जे आता आपल्या माझ्या समोर जे उपस्थित असलेले काही तरुण मंडळी आहे तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे जे आहे कष्ट करत राहा. तुम्हाला कुठल्याही याची गरज पडणार नाही, कोणाचीही तुम्हाला मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहिले आणि सातत्यता जर तिच्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठल्याही कोणाचीही मोठ्या व्यक्तीची किंवा कुठलाही तुम्हाला वशिला वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या नॉलेजवरती तुमच्या पायावरती जिद्दीने चिकाटीने पुढे जाल. म्हणून सांगतो की प्रामाणिकपणा आहे तर त्याला तर त्याचं वर्ष आहे 400 वर्ष आयुष्य साधारणतः तिच्यामध्ये आहे. तर आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला मेथीची भाजी बनवून 40 दिवसाचं आयुष्य काढायचं आहे का 400 वर्ष आपल्याला जगायचं आहे. म्हणून माझं असं सांगणं आहे की प्रामाणिकपणे कष्ट करा. त्याला आपल्याला कुठे ना कुठे न्याय देणारे वरती जे आहे ते बसलेले आहे. आणि कर्मभूमीमध्ये जे आहे म्हणजे सत्कार तर माझे खूप झाले परंतु जन्मभूमीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने जो लागेल ती सगळी मी करण्यास तयार आहे आणि मी अशी ग्वाही देतो. आणि आजचा या गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने त्यांनी माझा सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुण्याच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सर्व सरपंचासह सर्व पदाधिकाऱ्यांना पुढे त्यांच्या हातून चांगले सामाजिक कार्य घडो आणि गावाचा निरंतर विकास हो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. गजानन महाराजांच्या चरणी वंदन करून आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन महाराज जोशी त्यानंतर ॲडव्होकेट खिवलकर साहेब आणि तुमच्या आमचे सर्वांचे लाडके लोकनियुक्त सरपंच दीपक दादा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गजानन फाउंडेशनच्या वतीने जो माझा सत्कार झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. आणि फाउंडेशनला एक ग्वाही देण्याचं काम करतोय की पुढच्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तुम्हाला काहीही मदत लागली तर तुमच्या एका कॉलवरती मी तुमच्यासोबत हजर राहील नेहमी. तसेच तो आपल्या साखळी गावातील डॉक्टर्स आहेत सगळे आहेत त्याच्यासोबतच मी नेहमी हजर राहील. आणि आज ज्याप्रमाणे गुलाबाचं फूल न देता गुलाबाचं रोपटं देऊन आम्हाला सत्कार केलेला आहे तर त्या गुलाबाच्या रोपट्याप्रमाणे जसे फुलं लागतात तसं पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या कामाला भराव येईल असं मी एवढं छोटा आश्वासन देतो. आणि माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो. धन्यवाद. सत्कार मूर्तींमध्ये धनंजयजी खेवलकर यांचं मनोगत झालं. वैद्यकीय क्षेत्रात यशामुळे अथर्वजी नेवे यांचं मनोगत झालं. आता आज उपस्थित गजानन फाउंडेशन वतीने आजच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये गावातील निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य
लोकनियुक्त सरपंच आणि ज्यांनी नुकतेच विविध पद भूषवलेत, काही घेत आहेत, या सर्वां बोलण्यासारखं तर काही नाही आहे. सर्व डॉक्टर साहेबांनी सांगितलेलंच आहे. शिवाय आपले ॲडव्होकेट धनंजय साहेबांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मला वाटतं लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ पाटील यांना एकच विनंती करतो की तुमच्याकडून गावात ज्या अपेक्षा आहेत, गावकऱ्यांनी ज्या तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्हा आपल्या सर्व ग्राम विकास पॅनलला जे भरभर मतं निवडून दिले, त्याचा चांगला विचार करून गावात कोणत्याही वार्डामध्ये कोणाच्या भावल्या दुखावल्या जाणार नाहीत, विकासामध्ये काही कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी तनमन धन वाहिलं, या सर्वांचा विशेष करून आदर करून त्यांच्या मनासारखं कार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो. गजानन फाउंडेशनच्या वतीने आजचा छोटेखानी जो कार्यक्रम केला राहील, बोलण्यासारखं खूप आहे, पण छोटेखानी असल्यामुळे इथे 2 शब्द संपवतो. आणि मला वाटतं आता सरपंच साहेब 2 शब्द बोलावे असे मी त्यांना विनंती करतो. बहुत टाइम राहील ना. बोला गजानन महाराज की जय. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना वंदन करून सर्वप्रथम गजानन महाराज फाउंडेशनचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व आमचे मोठे बंधू जिल्हा विधी अधिकारी धनंजय भाऊ खेवलकर यांचा सत्कार केला. गजानन महाराज फाउंडेशनचा एक घटक असल्यामुळे फाउंडेशनच्या कार्याविषयी मी जास्त काही बोलत नाही, कारण मला सर्व गजानन महाराज फाउंडेशनचं कार्य माहिती आहे. एकच सांगेन, 20 वर्षापूर्वी माझे वडील वारले तेव्हा माझं वय होतं 19 वर्ष. खूप अडचणी होत्या. महाराज मार्ग काढत गेले, त्या आम्ही सर्व मार्गक्रमण करत गेलो. आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचण आली, गजानन महाराजांनी आधार दिला. मग आता सुद्धा जो पल्ला आज गाठलाय तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, त्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद गजानन महाराजांचा माझ्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे. आयुष्यात मला जेव्हा अडचण आली असेल तेव्हा मी शेगावला जाऊन दर्शन घेतलंय. दुसऱ्या दिवशी माझी अडचण दूर झालेली आहे. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. राहिला गावच्या विकासाचा प्रश्न, तर अशा काही योजना आहे मनात, त्या आता तुम्हाला बोलून नाही दाखवणार. येत्या 5 वर्षात तुम्हाला त्या प्रत्यक्षात गावात उतरवून दाखवेन रस्त्यावर. त्यानंतर जास्त काही बोलण्यापेक्षा सर्व ग्रामस्थांची 5 वर्ष प्रचंड मेहनतीने सेवा करी निग्वाही देतो. कारण आपल्याला काम करण्याशिवाय दुसरं कुठलं काम नाही आहे. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करायची नाही कामांची. आणि कोणाला वार्डात कुठल्याही अडचणी येऊ काही येऊ, तुम्ही डायरेक्ट सदस्यांशी संवाद साधा, सरपंचांशी संवाद साधा. माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे. गजानन महाराज फाउंडेशनतर्फे जो माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय गजानन. धन्यवाद आदरणीय सरपंच साहेब. की आपल्या गजानन महाराज फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे आदरणीय श्री नितीन भाऊ महाराज जोशी यांचा सुद्धा आज एक सुवर्णयोग म्हणून त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला गजानन महाराज फाउंडेशन आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य श्री ॲडव्होकेट धनंजय आरटी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जळगाव शहरातील विविध भागातील अनाथ मुलांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली. या मुलांना नवनवीन कपडे, मिठाईचा बॉक्स भेट देऊन समाजापुढे या आरटी फाउंडेशनने एक आदर्श ठेवला आहे. पुणे शहरातील आरटी फाउंडेशनने जळगाव शहरातील पदचारी भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अनाथ बालकांसोबत दिवाळी साजरी केली. जवळपास 50हून अधिक लहान मुलामुलींना त्यांनी नवनवीन कपडे, मिठाई भेट दिली. हा कार्यक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल तळवी यांच्यासह दानेश तळवी, आजिम पटेल, मुबारक तळवी, तस्लीम तळवी, दानेश देशमुख, समीर पटेल, शोहेब पटेल आदींच्या वतीने राबवण्यात आला आणि दिवाळीची भेट अनाथ मुलांना देण्यात आली. तेव्हा आरटी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जळगाव शहरात
घेण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बच्चों का बाबा बच्चों का बच्चों का बाबा बच्चों का तेरे लिए पकड़ना सरक हाथ कर इधर देख इधर देख यावल शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी यश एजन्सीमध्ये सध्या गर्दी होत आहे. तर या ठिकाणी विविध प्रकारच्या खरेदीवर अनेक ग्राहकांना अनपेक्षित गिफ्ट देखील मिळत आहे आणि लकी ड्रॉमध्ये अनेक जण आपला सहभाग देखील नोंदवत आहे. यावल शहरात शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात यश एजन्सी आहे. या यश एजन्सीमध्ये विविध प्रकारची खरेदी दिवाळीनिमित्त नागरिक करीत आहेत. तालुक्यातील विविध भागातून विविध गावातून नागरिक यश एजन्सीमध्ये येत आहे आणि विविध वस्तू या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करीत आहे. तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करताना यश एजन्सीचे संचालक सतीश बळगुजर यांच्या वतीने ग्राहकांना दिवाळीनिमित्त अनपेक्षित व विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जात आहे. तेव्हा खरेदीबरोबर एक भेटवस्तू देखील मिळत असल्याने ग्राहकांचा यश एजन्सीमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा यंदा तुम्हालाही जर दिवाळीची खरेदी करायची असेल तर यश एजन्सीमध्ये खरेदी करा आणि मिळवा अनपेक्षित गिफ्ट. त्यासोबतच विविध बक्षिसं मिळवण्यासाठी लकी ड्रॉमध्ये देखील तुम्ही सहभाग घेऊ शकता. तेव्हा यश एजन्सीमध्ये खरेदी करा, मिळवा अनपेक्षित गिफ्ट आणि सोबत लकी ड्रॉचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. तेव्हा लकी ड्रॉमध्ये सहभाग होत दिवाळीची खरेदी अनेक जण यावल येथील यश एजन्सीमध्ये करीत आहेत. तेव्हा तुम्हीही यश एजन्सीमध्ये खरेदी करा आणि मिळवा अनपेक्षित गिफ्ट.